काय व्ह्यू आहे ना. इथून गरम तेल सोडलं जायचं. हा तोफा आहेत आणि इथून डिरेक्टली तुम्हाला समुद्राचा व्ह्यू दिसतो. जबरदस्त व्ह्यू आहे हा. लेडीज प्रिझनरला ठेवायचं. मग छत्रपती शिवाजी महाराज पण आहे तिथे. गर्दी आहे, खूप गर्दी आहे आज. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे सगळ्या बंद आहेत. तिबेटियन हँडीक्राफ्ट मार्केट आहे बागावीच्या जवळच. जागवला इथे काय. वेलकम बॅक टू डे 3 इन गोवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो नाश्त्याला. आम्ही विचार केला की ऑलरेडी आम्ही खूप प्लेसेस अशा बाहेरच्या फिरलोय, पण गोव्याला आलो आणि बीच आणि मार्केट नाही गेलो तर मग काय केलं गोव्याला येऊन. मग आम्ही विचार केला की बाकीच्या कोणत्याच बाकीच्या प्लेसेस आता फिरण्यापेक्षा, म्हणजे आता दुसरं कुठे जाण्यापेक्षा, गेलो तर आम्ही फोर्टला जाऊ, पण बाकी दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा आम्ही आता आधी बीच आणि हे एक्सप्लोर करू. प्लस आम्ही एवढा चांगला स्टे घेतलेला आहे, तो स्टे पण कधी एन्जॉय करणार. आम्ही स्विमिंग पूलला गेलोच नाही आल्यापासून. आल्यापासून स्विमिंग पूल खूप छान आहे इथला, तर आम्हाला जायचंय. तर आम्ही विचार केला की बघू थोडंसं रेस्ट. बोल ना. आणि फोर्टला पण जायचं आपल्याला. चापोरा फोर्ट म्हणून आहे, फोर्टला पण जायचं. बघू आज किंवा उद्या जाऊ आम्ही. त्या अजून आम्हाला क्रूजची राईड पण करायची आहे, पण माहिती नाही आता ऑप्शनल ठेवलेलं आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे नॉर्थ साईडचे बीच आहेत ना, अंजुना, मोर्जी वगैरे, ते पण जस्ट एक जाऊन बघायचे. खूप दिवस झाले बघायचं डोक्यात. आणि मार्केट पण बघायचं. ते वेळ मिळालं तर जाणार आहे. आणि अंजुना फ्ली मार्केट आम्ही करणारच आहे. बुधवारी म्हणतात की बेस्ट आहे तिथे. बुधवार ठेवलाय त्यासाठी, म्हणजे उद्या. वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी काय करायची इच्छा नाहीये. लेट सी तिकडे गेल्यानंतर बीच गेल्यानंतर वाटतं करू हे करायचं ते करायचं. मग बघू तिथे तसं ठेव. ओके, तर आम्ही आता नाश्ता वगैरे करतो कालच्या सारखाच मस्त पैकी. ओके, चला भेटतो आता. काय काय नाश्त्याला. तर आज आहे नाश्त्याला पोहा त्यांनी ऍड केलेला आहे. आज पोहा आहे, काल पनीर पराठा, पुरी भाजी स्पेशल, काल पावभाजी होती. पाव आता पण आहेत. मग हा आलू पराठा आहे, काल पनीर पराठा होता, ही पुरी भाजी मसाला पुरी, आणि आज पोळी इडली आहे, आणि हे कसले तरी वडे आहेत. तर आम्ही आलो स्विमिंग पूल मध्ये, आणि स्विमिंग पूल मध्ये जाताना ह्या मुलीने बघा काय आणलेलं. खाली आहे, ऍक्च्युली आहे, ही हवा भरणार आहे मध्ये. तिला म्हटलं नको आणू, इथे आहे आपल्याकडे अवेलेबल असतं. छोटं आहे, मला ना ह्याच्यावरती असं, तर हे मागचं हे ना, हे खूप मोठं आहे. मग ह्याच्यावरती ना असं हे मोठं होतं. बोल ना. मग हे असं मोठं आहे ना खूप, ह्याच्यावरती मी आता हवा भरून घेणार, ह्याच्यावरती असं झोपणार, कारण मला पोहायला त्यांच्याकडे पण आहे ना अवेलेबल. ते छोटं आहे, एवढं मोठं नाही, हे खूप मोठं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हवा भरून कुठून भरून त्यांच्याकडून तोंडाने भरायला खूप वेळ लागतो. हवा भर के दे सकते. द्याल का? थँक्यू. व्हेरी गुड, थँक्यू. भेटले का मला? बघितलं हवा भरायला गेले. स्विमिंग पूल मध्ये जायच्या आधी शॉवर घ्यावा लागतो. बघा हा इथे शॉवर आहे. अरे मोबाईल युजेल माझ्या अंगाला कोडू. थंडी आहे त्याच्यामुळे मी स्विमिंग पूल मध्ये यायला अवॉइड करत होते. पण असं करायचं असतं, असं बसायचं. राजहंस आहे, बदक आहे, बदक आहे. राजहंस पेक्षा बदक बोलू शकतो तुला. कशी येते बदक बदक बदक. पॅक 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 पॅक. कलंडली ना अशी उलटी जाशील आतमध्ये. नारायण 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 नारायण. आता मी शॉवर घेतो आणि आज जातो. माझी ट्यूब वापरून कसं वाटतंय तुला धीरज? आपली नाही, माझी येते, माझी येते. तू काय वापरतोय ती? हो, हे बघा, दिसला का? दिसला? हा मागच्या जन्मात असा होता. हे तुझा मागचा जन्म आहे म्हणून तुला येतं धीरज, माझा नाही म्हणून मला येत नाही. मी देव मासा होतो. देव मासा? तू फक्त मासा होता. देव वगैरे वेगळी गोष्ट रे. मी देव मासा होतो म्हणून तुला मी भेटलो. तर आपण आता पोहोचलो आहे रेईस मागोस फोर्टला. ते आहे कॅन्डोलिम मध्येच. आणि नवीनच ऐकलं हा फोर्ट. रेईस हायड्रेशन गाईस, हायड्रेशन. आता चापोरा फोर्टला जायचं होतं, पण चापोरा फोर्ट थोडासा लांब आहे, आणि आम्हाला अजून 1-2 स्पॉट कव्हर करायचे होते, सो आम्ही विचार केला की हा जवळ आहे. आम्ही नेक्स्ट टाइम बघू, किंवा ऑप्शनल ठेवलेला आहे, पण ऍटलीस्ट हा एक फोर्ट बघू जो चांगल्या अवस्थेत आहे अजून. आणि असं म्हणतात की चापोरा जो आहे ना, तो असं म्हणजे हे झालं, बोलतात ना तिथे आता काही सगळं असं पडलंय, हे झालंय, बघण्यासारखं असं फोर्ट आहे ना. म्हणजे आपल्या जुन्या पिक्चर, दिलच्या त्या पिक्चर मध्ये ज्या तिघांचा रोल दाखवलाय, सीन दाखवलेला आहे, त्या चापोरा फोर्ट आहे ते.
एकतर खतम किया 23 पापा. पिलं. फिश खतम किया नाही था पिलं पाणी. बाळा, खोबरंच जास्त आहे. मी 2च सिप मारले. ये रे 2 सिप पे मेरा नारियल खत्म हो गया. तर मग आता आम्ही जातो वरती बघतो कसं आहे कसं. आणि जस्ट मी सर्च केलं, रिस मागोसचा अर्थ आहे की 3 वाईज मेन. त्याच्यावरून म्हणजे 3 पोर्तुगीजांनी वाईज नाव ठेवलं 3 वाईज मेन. म्हणजे म्हणजे वाईज म्हणजे हुशार. 3 वाईज wise मेन men. म्हणजे रिस 3 हुशार मागोस. रिस माणसं. मागोस इज अ पोर्तुगीज नेम. गोव्यात येऊन पण नारळ एवढे महाग आहेत का? तिला 70 रुपयाला. 70 रुपयाला. अच्छा. मुंबईमध्ये Blinkit वरती 70. 55 रुपयाला. आपण मुंबईमध्ये रस्त्यावर तर महाग मिळतं ना, 65-70च्या वरच प्राइस असेल. 70 रुपयालाच मिळतो मुंबईमध्ये. इथे आम्ही तिकीट काढली तिकीट कुठे आहे. पर हेड 50 रुपये द्यावे लागतात आणि तुम्हाला पार्किंग फ्री आहे. कोणी तुम्हाला त्रास देत नाही की पार्किंग इथे काय करतात ते काय करतात. कोणीच नाही इकडे. ए बाई लेस क्राऊडेड, कारण का आता बेस नाही नो क्राऊड आहे. नो क्राऊडेड. बघूया ना वरती गेलं तिथे खाली गाड्या तर लागल्यात ना. हे काय आपल्याकडचे कड केले नाहीत की खूप तुला चालावं लागणार आहे. हे गेट आहे आणि हा एवढा मोठा मागे चढ आहे आणि ही चढणार आहे आता. हे, नाही आताच जमली. गेट पर्यंत येईपर्यंत जमली. गेटच्या आत जायचंय अजून. गाडी घेऊन यायला पाहिजे ना त्यांनी. गाडी अलाव करायला पाहिजे. गाडी आल्यावर का करतील? का करतो? इथून सुरू झालं ना, इथे रस्ताच नाहीये. इथे काय लिहिलंय? बाकीच्या महाराष्ट्रात डोंगरावर किल्ले असतात, तर इथे हा, समुद्राच्या किल्ल्यावर जवळ डोंगर आहे? असतात, कारण का टेहळणी करण्यासाठी बेस्ट पडतं. दमलेली आहे पोरगी एक. पाय दुखतोय. काय दुखले? इतना इतना मैं रेडी होके आई हूँ. एवढं छान रेडी होऊन आले आणि मला पाय दुखवतो. रेडी होण्यातच शक्ती वाया गेली. काय व्ह्यू आहे ना, हो. जबरदस्त. मस्त बोट चालली. इथून एंट्री करतो आपण आणि इथून एंट्रीला आपल्याला डेथ होल दिसतो. माझ्यावरती बघताय एक डेथ होल आहे. तर तिथून जर एनिमी आले खाली तर तिथून गरम तेल सोडलं जायचं, ज्याच्यामुळे एनिमी ची डेथ व्हायची. आणि इथे जेल आहे, सेल. माझ्या मागे जे दिसते ना तुम्हाला, हे विमेन म्हणजे स्त्री कैदी असायच्या, लेडीज कैदी, त्यांच्यासाठी हे वापरायचे त्यावेळी. हे ना आता रिस्टोरेशन नंतर असं झालंय, पण रिस्टोरच्या आधी ना पडलेलं होतं पूर्ण. दाखव. हे देख इथं इथं असं दाखवलंय की असं होतं 2007 मध्ये. नंतर त्याचं ते रिस्टोरेशन रिस्टोरेशन केलेलं आहे. मस्त फाइंडिंग. ऍक्च्युली आता मी वाचलं माहिती की रिस्टोरेशन जे आहे ना, एका ट्रस्टने विथ पार्टनरशिप, गव्हर्नमेंट बरोबर पार्टनरशिप करून त्या ट्रस्टने ह्याचा पूर्ण खर्च केलेला आहे. हे वरती जायचं का आपण? आधी इकडे जाऊया का? हम्म. देवाला बघूया. तर किल्ल्याच्या आपण वरच्या भागावर आलेलो आहे. ह्या तोफा आहेत आणि इथून डिरेक्टली तुम्हाला समुद्राचा व्ह्यू दिसतो. म्हणजे तिथून कोणी दुश्मन वगैरे आलं ना, तर तोफांचा वापर केला जायचा. टेहळणी म्हणतात, म्हणजे ऑब्झर्वेशन, सुपरवायझेशन. इथे ना त्यांनी असं मस्त काच वगैरे पण लावल्यात. इथे असं त्यांनी काच वगैरे पण लावले, म्हणजे कोणी इथून पडू नये किंवा काय होऊ नये. म्हणजे भरपूर कसला व्ह्यू व्यवस्थित. दिसतो ना, सुंदर. हे बघ ना. मस्तच आहे. एक नंबर आहे. पोर्तुगीजांकडे हा किल्ला आला 1500 ते 1600 शतकामध्ये. त्यानंतर मग मराठ्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठीच हा किल्ल्याचं रूपांतर नंतर म्हणजे मराठ्यांना माघारी धाडण्यासाठी, रिपेल करण्यासाठी वापर केला गेला. त्याच्या आधी पोर्तुगीजांचे मोठमोठे साहेब इथे येऊन राहायचे. ठीक आहे. नंतर मग जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये हा किल्ला आला ना त्यांच्या ताब्यात, तर इंग्रजांनी ह्याचा वापर ना खरं तर जेल म्हणून केला. तिथे मग ते मगाशी दाखलं विमेन साठी जेल होतं आणि बाकी सगळं त्यांनी इथं पण आहे बघ. चा वापर जेल म्हणूनच केलेला आहे. बापरे, तू बघ आणि इकडचा व्ह्यू का ऑसम आहे रे वा. चुम्मेश्वरी व्ह्यू आहे बघ. चुम्मेश्वरी व्ह्यू आहे हा. तू बघ ना यार, seriously. हे बघ, हा जो व्ह्यू आहे ना, खतरनाक आहे एकदम. दाखव. एक नंबर आहे बघ. काय आहे, मस्तच आहे. इथे घर पाहिजे बस, बाकी काय. इथे पण तोफा आहेत. हो इथे पण हे बघा, इथे एक तोफा आहे, इथे एक तोफा आहे. ही माझी संध्या नावाची तोफा आहे, जी माझ्यावर बॉम्ब टाकते. कसं आहे धीरज यार? यार आपण किती पण म्हणतो ना की आम्ही 1 तास तर फिरलोय, अर्धा तास तर फिरलोय, 1 तास तर फिरलोय, पण इतका थकवा येतो फिरताना, काय माहिती का. म्हणजे एवढं थकवा असं वाटतं घरी जाऊन झोपावं. हे पण जेल आहे ना, आतमध्ये असं आहे. ते सगळी माहिती वगैरे लिहिलेली आहे. सी
हो, बघ छत्रपती शिवाजी महाराज पण आहे तिथे. वाव. इथून हा जो व्ह्यू आहे ना बाई, एक नंबर व्ह्यू आहे. सी हे फोकस, जबरदस्त व्ह्यू आहे हा. मेंटेनन्स बघा, मावशी काचा पुसताय आणि ह्या काचा इतक्या क्लिअर आहे ना की मागचा पूर्ण सगळा व्ह्यू दिसतोय. तेजसच्या काचा पण ह्याच्यापेक्षा हजार पटीने खराब होतात. स्वच्छ काचा आहे आणि त्या मावशी मागे पुसतायत कंटिन्युअसली. मस्त आहे, मेंटेनन्स खूप छान आहे. आय लाईक इट, आय टोटली लाईक इट. इथे पण तसंच आहे, इथून पण सेम व्ह्यू आहे. इथे पण आहे, इथे पण सगळी हिस्ट्री वगैरे सगळं मेन्शन आहे. क्विक, इथे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. काय पाहिजे बघा व्ह्यू. लाईफ मध्ये अशा ठिकाणी घर पाहिजे आणि कोणतरी देणारे पैसे पाहिजेत, म्हणजे कामाला जायला नको. असं इथे मस्त बसून चिल करायचं. असा एवढा छान समुद्र, एवढे छान सिनरी, मस्त आहे. तर हे आहे त्यानुसार क्राफ्ट सेंटर आहे. हा, इथे आहे पूर्वी वुमन सेल. लेडीज प्रिझनरला ठेवायचं. हा, प्रतिकृती आहे. आणि इथून ह्या विंडो आहेत, विंडो मधून बाहेरचं सगळं दिसत. हे बघा, हा पूर्ण फोर्ट. वाटतं ना हा फोर्ट बघून की हा फोर्टची अवस्था खूपच खराब झालेली. पण ह्या लोकांनी एकत्र येऊन गव्हर्नमेंट बरोबर संवाद साधून त्यांच्या पार्टनरशिप घेऊन हा फोर्ट इतका सुंदर बनवलेला खरंच खूप आहे. छान तर असं झालं. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं पण असं झालं पाहिजे. हो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपले किल्ले आहेत जे की ह्याचं रिस्टोरेशन झालं पाहिजे चांगल्या लेवलला. हो. आणि सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे आपली ती कल्चर, आपली संस्कृती आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात तर किती किल्ले आहेत, किती किल्ले आहेत. म्हणजे बघण्यासारखे खूप आहेत. टुरिस्ट अट्रॅक्शन आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त आहे, पण ते मेंटेन नाहीये, म्हणून कोणी तिथे जास्त जात नाही. ओके, आमचा आता झालेला आहे हा किल्ला बघून, हा फोर्ट बघून आमचा झालेला आहे. आता बघू नेक्स्ट आम्ही काय करतो. हा माणूस मला काय बोलला माहितीये का, हे बघ ह्याच्यावरती चढ बोलला, ह्याच्यावरती चढ. आणि मी म्हंटल मी पडली तर, बोलतो काय नाही, एवढं खोल नाहीये. खोल नाहीच आहे ते, असं आहे ना जमीन धीरज, खाली. हे बघ ना. काय, हे बघा, हे खोल आहे काय? हे बघा. अरे पण पडली, माझ्या डोक्याला दगड वगैरे लागला. बॉलिवूड पिक्चर मधलं सारखं नाही असं तरी आहे. अरे आणि पण मी तुला माझ्या डोक्याला ढकलून देईल, मी आहे ना इथे. मला बोलतो कुशल, मी म्हंटल इथून मी पळू का ह्या रस्त्यावरून, तो बोलतो नाही ह्याच्यावरून कशाला पळते, ह्याच्यावर पळ, ह्याच्यावरून. आता 3 दिवसानंतर आम्ही आलोय बीचवर. हे गोव्यात आलेल्या माणसाने 3 दिवसानंतर पिक्चर यावं हे जरा चुकीचं वाटत नाही. तू दिसतच नाही. याच्या आधी जेव्हा पण आलो ना तेव्हा खूप बीचवरच, म्हणून आता म्हटलं की थोडस बाजूचं एक्सप्लोर करून घ्यावं, कारण बीच होतच राहतात. ते मस्त असं बीच आहे, इथे बसायला तुम्ही, इथे शॅक्स वगैरे आहे. ते तुम्ही बसून हे करू शकता, खाऊ पिऊ शकता, खाऊ शकता, भरपूर शॅक्स आहे. बघ, गर्दी आहे, खूप गर्दी आहे आज. है ना? हा सूर्य मावळतीला आलेला आहे. जेट स्की चालू आहे. बहुतेक मला वाटतं आज हवेचा वेग खूप आहे, त्यामुळे रेड अलर्ट आहे. रेड झेंडे लावलेत ना या साईडला, रेड झेंडे लावलेत. तर इट मीन्स की स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे सगळ्या बंद आहेत. फक्त जेट स्की आहे थोडे चालू, पण आतमध्ये डीप मध्ये नाहीये. पॅरासिलिंग चालू आहे, जेट स्की पण चालू आहे. तेव्हा तिथे जेट स्की खूप पाणी जोरात आहे, पाणी खूप किती जोरात आहे, मोठ्या मोठ्या लाट, त्याच्यामुळे खूप थंड वातावरण आहे, थंड वातावरण. आता आम्ही इथे थोडा वेळ घालवणार आणि मग सनसेट बघून निघणार घरी. बीच वरून जाऊन आल्यानंतर आता आम्ही संध्याकाळी रेस्ट केली. रेस्ट केल्यानंतर आम्ही आता बागा बीचवर आलेलो आहे. आणि बागा बीचवर तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण तिबेटियन मार्केट आहे, तिबेटियन हँडीक्राफ्ट मार्केट आहे बागा बीचच्या जवळच. तर जस्ट संध्याला वाटलं थांबावं इथे म्हणून बघावं, म्हणून आम्ही स्टार्ट केलं बघायला. इथे वेगवेगळ्या वस्तू आहेत, बघू शकता तुम्ही. बघायची ही निघताना हॉटेलमधून निघायला तयारच नव्हती, तिला जबरदस्ती उचलला, गाडीवर टाकला आणि घेऊन आलो. आणि आता ऑन द वे आम्हाला एक मार्केट दिसलं की लगेच म्हटलं थांब थांब थांब, एकदम माझा आवाज एकदम मोठाने आला, थांब धीरज थांब थांब करून. बापरे, एवढा उत्साह आला. शॉपिंग आणि मार्केट दिसलं की ऐकत नाही, एकदम पाहिजे, सगळं पाहिजे एकदम. छान असतं ना, वस्तू बघायच्या पोरीला.
जरी नाही घेतलं तरी पण बघायला हो. छान वाटतं. बरं आता दाखव ना मार्केट तू. हा तर थांब. नाटक दाखवतो. हे बघा हे असं हे सगळं असं तिबेटियन ज्वेलरीचं मार्केट आहे. म्हणजे आपल्याकडे मिळत नाही असं काहीच नाही इकडे. हे वेगळं. हा तिबेटियन ज्वेलरी आहे. हे बघ, हे गळ्यात घालायचं. हे सगळं ड्रीम कॅचर. सगळं ड्रीम. हे सगळे ड्रीम कॅचर्स. हे सगळे अँटिक पीसेस. हे बघ, हे असं हे थेरपी साठी देतात ना, टुंग 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 करतात ना हे. किती प्रकारचे नेकलेसेस पूर्ण गल्ली अशा बऱ्याच तुम्हाला लेन्स दिसतील इकडे. खूप लेन्स आहेत अशा. पायराइट वगैरे असे क्रिस्टल्स असतात ना, असे ते बाहेर लोकली मिळतात, पण ते असे बिना चार्ज करता नसतात घ्यायचे. त्याला एक प्रॉपर रेक्युलर वगैरे असतात, त्यांच्याकडून चार्ज करायचं असतं. विदाउट चार्ज करायचा काय फायदा होणार नाही मला असं वाटतं. पण नाही, ते लहान मुलांचं. घे, कसं आहे बघू, घाल हातात. हे लेडीज काय? हे लेडीज हा. बटन लावायचं बस. आवडलं तुला? घे मग. चांगलं दिसतंय. बघू, मस्त वाटतंय. घे. तरी आवडलं कुठल्या तरी मार्केट मध्ये. आवडलं मला. आता कधी काय आवडत नाही आला कुठे. 100 वेळा सांगायला लागतं घे घे घे. आता हे जे इथे ना, आम्ही आता बागा बीच वर आलोय. बागा बीच मार्केट मध्ये आलोय. तर बागा बीचला जायचा जो रोड आहे तिथे हे मार्केट आहे. तर इथे पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. इथे पण खूप चांगले चांगले शॉप्स आहेत. तिथे पण छान आहे मार्केट. हॉटेल्स आहेत, मार्केट आहे. तुम्ही एकदा बघू शकता कधी आलात तिथे तर. हा जो बागा बीच आहे ना, तो बागा बीच सगळ्यात क्राऊडेड बीच आहे. आणि इथे सगळा क्राऊड हा इंडियन असतो. इथे फॉरेन क्राऊड नसतो, त्याच्यामुळे खूप असं नाही असतो. खूप कमी असतो. कमी कलंगूट आणि बागा जास्त. आणि ती तोच लाईन खूप फेमस आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी. त्या लाईनला खूप पब्स आहेत, खूप रेस्टॉरंट आहेत. ते खूप असे होतात ना. त्यातला टिटोस पब जास्त असतो. हा, तिथे टिटोस पब जास्त फेमस आहे. येणाऱ्या प्रत्येकाला माहितीच असतं की टिटोस नाव ऐकलेलं असं माहिती असतं. आपल्याला काय पबला जायची इच्छा नाहीये. पबला जायची इच्छा नाही ना, आमचा अवतार पण नाहीये पबवाला. मी तर झोपेतच आली आहे, त्याच्यामुळे हे सगळं आता पबला नाही जाऊ. फॅटफिशला आलोय आम्ही आता. So this is the one of the best seafood restaurant in Goa. तुम्ही जर आला तर नक्की ट्राय करा. फॅटफिश 2 आहेत, एक न्यू वन आहे. हे वाला आहे ना, हे जुनं वाला आहे. हे खूप छान आहे ऍक्च्युली. हे इकडे बसवलेलं आहे. आणि ना लोकेशन कुठं आहे? आरपोरा रोड आहे ना, कलंगूट आरपोरा रोड. कलंगूट आरपोरा रोड आहे ना, त्यावर तिथे आहे. आणि बापरे, कशी लाईट आली डायरेक्ट तोंडावर. ते जुनं आलं आहे ना फॅटफिश, ते समहाव म्हणजे चांगलं आहे. ते पण समहाव, पण आम्हाला तिकडची टेस्ट थोडी वेगळी वाटली. सो आम्ही नेहमी आलं की ओल्डवाल्या फॅटफिश मध्ये येतो. इथं खूप छान सी फूड मिळतं. बोल ना तो. जुनंवालं बोल. जुनंवाले ना ते नाही, नवीनवालं. सॉरी, नवीनवालं जे आहे ना ते छान आहे. पण समहाव तिकडची टेस्ट थोडीशी वेगळी वाटली आम्हाला. म्हणून आम्ही मोस्टली या जुन्यावाल्याच ह्याच्यामध्ये येतो. आणि हे अरपोरा कुठल्या रोडला? अरपोरा रोडला. आणि इथे खूप सारे मार्केट्स आहेत. म्हणजे रोडवर तिथं मार्केट आहे. कलंगूट बीचला आहे, कॅन्डोलिम बीचला आहे, बागाला आहे. सगळीकडे मार्केट्स आहे. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही फिरू शकता. असं रोडवरती पण चालताना पण मार्केट आहे. इथे दुसरं काही ऑप्शनच नाहीये. असं व्हायब्रंट आहे आणि कंटिन्यू आवाज म्युझिक चालू राहतं. हो. त्यामुळे कंटिन्यू असं एनर्जेटिक फील होतं. हा. पीस हवा असेल तर बागाला येऊ. आणि तिथे खूप असं हे आहे. हवा असेल तर मग कॅन्डोलिमला जावा किंवा अंजुनाला जावा. मागवला इथे काय चोनक फिश. लास्ट टाइम गोव्याला आलो तेव्हा मला कळलं चोनक नावाचा एक मासा असतो. हा, तो आम्ही जास्तच मागवलेला आणि टेस्टी लागला. संध्याला आवडली. ऍक्च्युली हा जो फिश आहे ना, चोनक, त्याचा वास येते फिश सारखा. आणि टेस्ट पण अशी एकदम फिश सारखी लागत नाही. म्हणून मला तो आवडतो. तर मी खूप कमी नॉनव्हेज खाते. मी नॉनव्हेज नाही खात. तर असा होता आमचा गोव्यामधला डे 3. तर तुम्हाला बोल. तर कसा वाटला हा व्लॉग तुम्ही नक्की सांगा आम्हाला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा